अहो पण शासनाचं इथल्या इथं त्यांनी फसवणूक केलेली आहे. आमची संमती फक्त मोजणीसाठी घेतलेली, पण त्यांनी ग्राह्य धरताना विमानतळाची धरलेली आहे. पैसे आम्हाला नकोच आहेत. जे आहे ना ते व्यवस्थित चाललेलं आहे. आम्हाला जमीनच पाहिजे. ज्या जमिनीमध्ये एकापेक्षा दोनपेक्षा अधिक पिकं जर निघत असते तर ती जमीन कोणत्याही प्रकल्पाला देण्यासाठी उपयुक्त नसते, की देऊ नये असे सर्वसामान्य निकष त्यांनी त्या ठिकाणी दिले होते. पण ह्या सर्व गोष्टींना पायदळी तोडून त्या ठिकाणी शासन आपला रेटा पुढे नेत आहे. ऍक्च्युअल वास्तविकतलं वेगळं आहे आणि जे दाखवली ती परिस्थिती वेगळी आहे. आणि चांगलं चाललंय आमचं. आम्हाला तुमच्या विमानतळाची गरज नाही, मेट्रोची गरज नाही, कशाचीच गरज नाही. फक्त एखादी आणायची विकासच करायचा असेल तर एखादी बाजारपेठ आणा. ह्या सर्व गोष्टी असताना, टेक्निकली एवढ्या अडचणी असताना, क्षेत्र बागायती असताना शासन प्रशासन का हट्ट करत आहे हे आम्हाला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे. सरकार म्हणतं तुमच्या जमिनीच्या बदल्यात तुम्हाला एरोसिटीमध्ये जागा देणार आहे, तुम्हाला घरं देणार आहेत, त्याच्या बदल्यात पैसे पण मिळणार आहेत, चांगला मोबदला मिळणार आहे असं सांगतात. 7-8 गायांच्या गोठ्याची तिथे न्यायचा का? आता मी ज्या सीताफळाच्या बागेत उभा आहे, ही सीताफळाची बाग पुढच्या काही दिवसामध्ये विमानतळात जाणार आहे आणि इथून प्रवासी असतील, कार्गो असतील, विमानतळ उड्डाण करतील. आता पुरंदर तालुक्यामध्ये आहे आणि पुरंदर तालुक्याची उदाची वाडी आणि एकतपूर या गावाच्या आसपास किंवा त्या शिवारामध्ये मी आहे. आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं ही पूर्णपणे सीताफळाची बाग, इकडे जर बघितलं तर पूर्णपणे सीताफळाच्या बागा आपल्याला दिसतील. आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यामध्ये जे काही गावं 7 गावं विमानतळात जातील त्यातले 45,000 सीताफळाची आणि 900 झाडं अंजिराची विमानतळात जातात अशी माहिती कृषी विभागाने दिली. परंतु इथल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, नेमकं खरंच एवढे झाडं जात आहेत का, शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांची भूमिका काय? कारण मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की शेतकरी काही जण या विमानतळाला प्रकल्पाला विरोध करतायत, काही जण सहमती दर्शवतायत. आणि जानेवारी 15 पासून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी मुंबईत बैठक घेतली आणि जानेवारी 15, 2026 पासून इथल्या खऱ्या अर्थानं भूमी संपादनाला सुरुवात होणार आहे. इथल्या शेतकऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेतोय. आणि या शिवारामधले ज्यांची शेती आहे, ज्यांची पूर्णपणे क्षेत्र जाणार आहे, ज्यांची घरं जाणार आहेत, ते शेतकरी आपल्या सोबत आहेत जवळपास या शिवारातले. नमस्कार. या पुढं काय नाव तुमचं? माणिक बामे, तुमचं गाव? एकतपूर. एकतपूर. आणि तुमची किती शेती आहे? आमची टोटल बामेंची म्हणून जवळ 80-90 एकर जमीन आहे. बरं, किती लोकांची, म्हणजे गावातली का? गावात एकतपूर आपल्या बामे मला एकतपूर वस्ती. बामे वस्ती. बरं. तुमचं काय नाव? गणेश बामी. तुम्ही पण ह्याच गावात? हा बामीची आम्ही सगळे. बामे. बरं. तुम्ही पण या पुढं. हा, तुमचंही नाव सांगा. आधी ओळख करून घेतो, नंतर तुमची काय भूमिका आहे ते सांगा. तुमचं नाव आणि गाव कोणतं? नमस्कार, मी मनीष एकनाथ हगवणे, माझं गाव उदाचीवाडी. आणि आता आपण ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे ते एकतपूर आणि उदाचीवाडी याच्या शिवेवरती आपण उभे आहोत. बरं, आता मला एक सांगा बाबा, तुमचं नाव सांगा. पांडुरंग बामे. तुमची जमीन जाते जाती सगळ्याची? तुमची? नवनाथ बामे. नवनाथ भामे. बर, मला एक सांगा, सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतोय, तुमची भूमिका काय नेमकं? आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मोबदला चांगला देऊ तुम्हाला आणि विमानतळामध्ये जवळपास 15 जानेवारी पासून भूसंपादन होणार आहे. नेमकं काय भूमिका आहे शेतकरी म्हणून? तुमचं सगळं क्षेत्र जात आहे. आम्हाला विमानतळ नकोय. विमानतळ आम्हाला नकोय. आम्ही जायचं कुठं? कुठं जायचं? किती क्षेत्र आहे तुमचं जात आहे विमानतळामध्ये? 26-27 एकर आहे जमीन. तुमचं हो. वैयक्तिक? हा, वैयक्तिक. विमानतळाला तर आम्ही जायचं कुठं? कोण जागा देणार आम्हाला? घरदार बांधायला कोण जागा देणार? आज 2 वर्षे झाले. माळव बाजारात मध्ये आम्ही नेलो तर व्यापारी त्या माळव्याचा भाव ठरवतो, तो घेतो, नेतो, आम्हाला पैसे देतो. आमच्या मालाचा भाव केव्हा सांगणार तुम्ही? आमच्या मालाचा भाव केव्हा सांगणार तुम्ही? पण सरकार म्हणतं तुमच्या जमिनीच्या बदल्यात तुम्हाला एरोसिटीमध्ये जागा देणार आहे, तुम्हाला घरं देणार आहेत, त्याच्या बदल्यात पैसे पण मिळणार आहेत, चांगला मोबदला मिळणार आहे असं आमच्याकडे सांगतात. 7-8 गायांच्या गोठ्याची तिथे न्यायचा का? आम्हाला तरी एक काम होत नाही. वयाच्या मानाने गाय न्याव्यात का गुरं न्याव्यात का बायका पोरं न्याव्यात, काही न्यावं. हे घर समोर दिसणार तुमचंच आहे. तुमचं किती एकर क्षेत्र येतं या आपण जिथं उभं आहे त्याच्या आसपास? नाही, आमचं 8 एकर क्षेत्र आहे. ह्यामध्ये क्षेत्र पूर्ण बागायती आहे आणि 2016 पासून ॲक्च्युली हा विषय चालू आहे.
आमची भूमिका 2016 पासून आजही तीच आहे. कालही आमची भूमिका विरोधाची होती, आजही 100% विरोधाचीच भूमिका आहे आणि उद्याही आमची भूमिका तेच असेल. जरी वरवर हे चित्र निर्माण केलं जात असेल बाहेर की एवढ्या संमती आल्या, लोक अनुकूल आहेत, पण त्यामध्ये तितकं तथ्य असं दिसत नाही. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या तेलमीठ मसाला लावून रंगवलेल्या वाटतात आम्हाला. ॲक्च्युअल वास्तविकलं वेगळं आहे आणि जे दाखवली जाते परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही जर नेमकेपणाने जर इथल्या शेतकऱ्यांच्या भूमिका समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की शेतकरी हा पूर्णपणे सुरुवातीपासून आजपर्यंत विरोधातच आहे आणि उद्या त्याची भूमिका 100% विरोधाचीच राहील. कारण त्याच्या पुढे मोठा एकशे प्रश्न पडलेला आहे. अनेक पिढ्या यामध्ये आमच्या गेलेल्या आहेत. वाडवडिलांच्या आमच्या त्या ठिकाणी इतक्या पिढ्यामधून आम्ही आलेलो आहोत आणि ह्याच पिढ्या, ह्याच जमिनी आम्हाला पुढच्या पिढ्यांना ठेवायच्या आहेत. हे बागायती क्षेत्र, ही आमची काळी आहे, आम्हाला कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी सरकारला द्यायची नाही. आमचं हेच जीवनावर आम्हाला सोन्याचं वाटतं, त्यामुळे आमचा विरोध कायम राहणार आहे. बरं, तुमच्या शेतात काय काय किती एकर क्षेत्र जातंय तुमचं? आमचं 8 एकर क्षेत्र जाते. त्यामध्ये आता आमच्या शेतावर सीताफळ आहे, कांदा आहे आणि इतर तरकारी पिके असतात. म्हणजे आता तुम्ही पाठीमागं माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी काही निकष दिले होते कोणत्याही प्रकल्पासाठी, की ज्या जमिनीमध्ये एकापेक्षा 2पेक्षा अधिक पिकं जर निघत असतील तर ती जमीन कोणत्याही प्रकल्पाला देण्यासाठी उपयुक्त नसते, की देऊ नये, असे सर्वसामान्य निकष त्यांनी त्या ठिकाणी दिले होते. पण ह्या सर्व गोष्टींना पायदळी तोडून त्या ठिकाणी शासन आपला रेटा पुढे नेत आहे, आपल्या हट्टवादी भूमिका पुढे त्या ठिकाणी नेत आहे. इथलं वास्तव साहेब वेगळे. 2 ते 3 पिकं आम्ही वार्षिक या ठिकाणी काढतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा आमचा वाटाणा आहे, अंजीर आहे, हे वेगळी चव आहे. परवा आमच्या लोकांची मुख्यमंत्री साहेबांबरोबर मिटिंग झाली, त्यांनी आमचा वाटाणा अतिशय आवडीने खाल्ला, चवीने खाल्ला. मग आमची हीच विनंती आहे की ही आमच्या वाटाण्याची चव, ही आमच्या वाटाण्याची जी गोडी आहे ही अशी टिकून राहू द्या. हीच आमची प्रांजळ भूमिका आहे त्यामध्ये. तर तुमचं पुरंदर तालुकाच वाटाणा, अंजीर, सीताफळ यासाठी ओळखला जातो. तर तुमची जी भूमिका, आता तुम्ही सांगितलं की आमचा कायमच विरोध आहे, पण तुम्हाला आतापर्यंत कोणी चांगला आश्वासन दिलं असेल किंवा तुम्हाला चांगले मोबदला मिळणार आहे, तुम्हाला एरोसिटी मध्ये जागा मिळणार आहेत, फ्लॅट वगैरे मिळणार आहेत किंवा जमिनीचा चांगला मोबदला मिळणार आहे? काल 2 दिवस बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला चांगला मोबदला देऊ. नाही, मुळात सर तुम्ही पाहताय ज्या ठिकाणी देशामध्ये अनेक प्रकल्प होत गेले, आजपर्यंत झाले, प्रत्येक प्रकल्पामध्ये आश्वासनाची खैरात दिली जातेच, परंतु पाळली किती जाते त्याला महत्व आहे. त्यातल्या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. आजपर्यंत नवी मुंबईचं विमानतळाचं पहा, आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती पाहून आलेलो आहोत. जी आश्वासनं दिली आणि जी पाळली गेली ह्यामधली जी मोठी आहे. मग तुम्ही आश्वासन देताना शेतकऱ्यांबरोबर गोड गोड बोलता, शेतकऱ्यांना विश्वासात घेता आणि एकदा तुमचे मनसुबे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना वारेवर सोडता. ह्याच भूमिका आमच्याकडे राहणार नाहीत का? आम्ही हत्तीच्या कानामधून आलो आहोत का? आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत का? ह्याच आमच्या ॲक्च्युली अशा गोष्टी आहेत. त्यामुळं मुळात ही बाजू झाली भूसंपादन वगैरे, पण आमची भूमिका हीच आहे की आम्हाला ही आमची बागायती जमीन कुठल्याही परिस्थिती विमानतळाला द्यायची नाही. जे चित्र तुम्हाला दाखवलं गेलंय त्यामधलं वास्तव फार वेगळं आहे. 100% या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मॅक्झिमम म्हणजे बहुमताने आम्ही विरोधातच आहोत आणि तीच भूमिका आमची कायम राहील. बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ह्यामध्ये आवर्जून एक सांगेल मी, हा झाला आमचा भावनिक लढा, त्याबरोबर आमचा सामाजिक जीवनाचा लढा. ह्याला अजून एक दुसरी किनार आहे, ती म्हणजे टेक्निकल बाबींची किनार आहे. ह्या जागेला पाठीमागच्या काही काळामध्ये सरकार बदली झाल्यानंतर ह्या जागेमध्ये बदल करून जवळचीच एक जागा त्या ठिकाणी निश्चित केली होती. त्या जागेमध्ये त्या ठिकाणी तत्कालीन संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंह होते, माननीय पवार साहेब होते, शरद पवार साहेब. त्याचबरोबर आपल्या एअर डिफेन्सची जी काही लोक होती, काही मान्यवर तज्ज्ञ लोक होती, ह्या सर्व लोकांनी, आपले संजयजी जगताप माजी आमदार त्यामध्ये होते, ह्या सर्व लोकांनी ही जागा कशी अयोग्य आहे ह्या सर्व गोष्टींचं प्रेझेंटेशन देऊन ही जागा रद्द करून पर्यायी जागेचा विचार त्या ठिकाणी केला होता. त्या जागेबाबत लेटरही निघालं होतं, परंतु नंतर त्यानंतर काही राजकीय घडामोडींच्यामुळे सरकार बदललं. पुन्हा काही नेत्यांनी स्वतःच्या राजकीय उद्देशातून याच ठिकाणी जागेचा हट्ट धरला. तर त्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगायची झाली तर ही जागा सर अशी आहे, विमानतळच काय, इथं MIDCचा प्रकल्प सुद्धा बसू शकत नाही. समुद्र सपाटीपासून उंचीचे काही जे निकष असतात त्या निकषावरती ही जागा कोणत्याच परिस्थितीत उतरत नाहीये. तुम्हाला सरळ साधं सिंपल मी थोडक्यामध्ये सांगतो. ह्या जागेपासून पुरंदर किल्ला आहे 4508 फूट, सिंहगड किल्ला आहे 4660 फूट आणि इंडियाचं जे विमानतळ आहे, इंडियाचे जे एअरस्पेसचे त्यांचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते 8000 फुटांचं आहे. ह्या जागेपासून विमान उडवताना 8000 फुटाच्या खालून पॉसिबलच नाहीये टेक्निकली. त्याचबरोबर हवेच्या दाबाचे काही निकष असतात, त्या कोणत्याही निकषावरती ही जागा बसत नाहीये. ह्या सर्व गोष्टी टेक्निकली प्रूव्ह झालेल्या आहेत. आम्ही त्याबाबत कोर्टातही लढतोय. ह्या सर्व गोष्टी असताना, टेक्निकली एवढ्या अडचणी असताना, आमचं क्षेत्र बागायती असताना शासन प्रशासन का हट्ट करत आहे हे आम्हाला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे. बरोबर.
तुमची शेती जाते सगळ्यांची. तुम्ही आता आलेले तुम्ही आहेत ना? हा, तुम्ही कुठलं गाव? आम्ही उदचवाडी गाव तुमचं सगळं जातं क्षेत्र? जाते. बर, काय तुमची काय भूमिका आहे एकंदरीत? आमची भूमिका म्हणजे विमानतळच नको आहे आम्हाला. आणि शासनाने जे संमत्या जाहीर केल्यात ना, आता आमच्या वस्तीची 80 एकराची संमती आम्ही फक्त मोजणीसाठी संमती दिलेली आहे, ती पण आमच्या अक्षरात लिहून दिलेली आहे. पण शासनाला आम्हाला असं वाटलं, शासनाला आमची झाडं मोजून घरं मोजून किंवा इथलं सगळं वातावरण बघून तरी वाटेल मोजणी केल्यावरती की ही जागा योग्य नाही म्हणून. तुम्हाला वाटलं फक्त सर्वेक्षण करतायत, बघतायत? फक्त सर्वेक्षण करण्यासाठी आमची संमती घेतली, पण त्यांनी ती पकडताना विमानतळाची संमती पकडलेली आहे. त्यामुळे शासनाने थोडक्यात म्हणजे फसवणूकच करतंय शेतकऱ्यांची. काय आहे तुमच्या शेतात आता? आमच्या शेतात सीताफळ आहे, कांदा आहे, मका आहे आणि माझ्याकडे 10 गायी आहेत. गायांचं माझं जवळजवळ 120 लिटर दूध आहे रोजचं. आणि चांगलं चाललंय आमचं. आम्हाला तुमच्या विमानतळाची गरज नाही, मेट्रोची गरज नाही, कशाचीच गरज नाही. फक्त एखादी आणायची विकासच करायचा असेल तर एखादी बाजारपेठ आणा चांगल्या दर्जाची. त्यातनं चांगला पैसा मिळाल्यावर तुम्हाला नवीन उद्योग तयार होतील किंवा तुम्हाला चांगला जॉब मिळेल, स्किल सेंटर उभारण्यात येणार आहे किंवा चांगले पैसे मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे. अहो पण शासनाचं इथं त्यांनी फसवणूक केलेली आहे. आमची संमती फक्त मोजणीसाठी घेतलेली, पण त्यांनी ग्राह्य धरताना विमानतळाची धरलेली आहे. मग पुढची आश्वासन म्हणजे काय पाळणार आहे ना शासन, असा विषय आहे. आणि आता आमचं चांगलं चाललेलं आहे. या, तुम्ही पण या. काय नाव म्हणाले तुमचं? गणेश बामे. गणेश बामे. बोलणार आहात का? हा, बोलतो की. बोलायला काय काय अडचण? काय बोलणार ना, काय बोलायला म्हण- काय अडचण? काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला पहिली गोष्ट आहे ना, आम्हाला विमानतळ हे अजिबात नको आहे. जे चाललंय ना आमचं ते व्यवस्थित चाललेलं आहे. आम्हाला तुम्ही जॉब देताल समजा, ठीक आहे, त्याची गॅरंटी काय? पण नकोच आहे आम्हाला, जॉबच नको. हे आमचं चाललं नाही, व्यवस्थित चाललंय. आमची गुरंढोर आहे सगळे व्यवस्थित आहे, आम्ही पिकवतोय, खातोय, व्यवस्थित चाललंय. त्यामुळे ते काही नको तुमचं, आम्हाला काही नको अजिबात. बिलकुल आमचा 100% विरोधच आहे. हे बिलकुल नकोच आहे आम्हाला. मला एक सांगा, जसं की मुळशीमध्ये हा. एक्झाम्पल म्हणून आपण हा, बघतो, बोला, बोला. मुळशीमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली आणि मुळशी पॅटर्न गुन्हेगारी वाढत गेली, तर इथं ज्या वेळेला पैसा येईल, हा. आता सरकारने तुम्ही म्हणताय की आमची फसवणूक केली किंवा जे असेल ते, 100% केलेली. पण ज्या वेळेला इथं पैसा येईल त्यावेळेला अशा पद्धतीनं काय गुन्हेगारी वगैरे वाढेल फ्युचर मध्ये? नाही वाढणारच ना, सरळच आहे ना. त्याच्यामुळे हे आम्हाला नकोच आहे. ऍक्च्युली आम्हाला हा प्रोजेक्ट नकोच आहे. आमची शेती वगैरे आहे ना, ही व्यवस्थित आम्ही करून व्यवस्थित करतोय. आम्ही ह्याच्यामध्ये सुखी आहे. सुखी म्हणजे व्यवस्थित आहे. इथं गेलं तर समजा मी टुरिस्ट ड्रायव्हर आहे समजा, म्हणजे ड्रायव्हिंग केलं बरेच दिवस मी. ट्रिपला गेलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून बरोबर घेऊन जायला लागते. आता हे आम्ही सगळं घेऊन कुठं जाणार कुठं समजा? इन केस एक्झाम्पल समजा तुम्ही माझ्या जागेवरती, तुम्ही कुठं जाताल सांगा बरं तुम्ही? किंवा सरकारमधला गव्हर्नमेंटमधला कोणचा माणूस असू द्या, समजा जिथं आहे त्या टेबलवर दुसऱ्या ठिकाणी कुठं जाऊ शकेल कसं अचानक? पैसे मिळणार ना तुम्हाला चांगले. नकोच आहेत आम्हाला. ऍक्च्युली पैसे आम्हाला नकोच आहेत. जे आहे ना ते व्यवस्थित चाललेलं आहे. आम्हाला जमीनच पाहिजे, पैसे नको अजिबात आम्हाला. ही आमची कळकळीची भूमिका आहे. म्हणजे बोलतो ही कळकळीची भूमिका आहे आमची. आम्हाला पैसे वगैरे काही नको, मोबदला नको तुमचा, काही नको. आमची जमीन फक्त आमची जागेवरती राहू दे, एवढीच अपेक्षा आहे आमची. काय तुमचा एक अंदाज आहे? कारण हे जे क्षेत्र जात आहे 7 गावाचं, त्यांचं म्हणणं आहे की 900 झाडं अंजिराची जात आहेत आणि 45,000 झाडं सीताफळाची जात आहेत. काय तुमचा एक अंदाज आहे? नाही, ही आकडेवारी म्हणजे तितकं तथ्य वाटत नाहीये. अजूनही अशी बरीचशी झाडं आहेत की त्यांच्या नोंदणी झालेली नाहीयेत. त्यामुळे हे क्षेत्र मोठं असण्याची दाट शक्यता आहे. आमच्या 8-9 घरांच्या तर जवळजवळ 8 ते 10 हजार सीताफळाची झाड आहेत. 8-9 घरामध्ये? 9 घरामध्ये. कुठं? एकट्या इथं सोपान जाधव म्हणून शेतकरी आहेत, त्यांचे एकट्याचे 950 झाड आहेत बर. इथं. एक 7 ते 8 घरांची वस्ती आहे. 8 घरांच्या जवळजवळ 8 ते 10 हजार सीताफळीची झाड आहेत. कृषी विभागाने तर इथं येऊन सर्वेक्षण केलंय, मोजलेत झाडं आणि त्यानुसार आकडे दिलेत. त्यानुसार आता आमच्या वस्तीचीच नाही फक्त त्यांनी ती 7 गावाचं केलंय. त्यात कसं धरलंय त्यांनी कोणास ठाऊक आता. आणि अंजीर, तुमचं अंजीर पण आहे का? अंजीर नाही आमचं. अंजीर कोणाचं? शेजारी आहेत नाहीत अंजीर. इथे पलीकडे अंजीर आहे, तिथे सीताफळ तुमच्या मते अंजिराचं किती एकर क्षेत्र असेल? या 7 गावात जे काय 3,000 एकर संपादन केलं जाणार आहे, त्यातले किती एकर अंजीर असेल तुमच्या अंदाजानुसार? 300-400 एकर प्लस अंजीर असावं असं आमचं म्हणणं आहे यामध्ये. म्हणजे 10% अंजिराचं क्षेत्र असेल. आहे. बर.
मग एका एकरात साधारणतः किती अंजिराची झाडं असतात आपलं तुम्ही लावले असतात? 250 झाडापर्यंत असू शकतात. 250. एका एकरामध्ये? हो हो हो. 250-300 एका एकरामध्ये जर झाडं असतील तर मग कृषी विभागाचं म्हणणं आहे फक्त 3-4 एकरच जात आहे. 3-4 एकरच नाही, क्षेत्र नाही, आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हणलो की ह्या आकडेवारीमध्ये आम्हाला तितकं तथ्य वाटत नाही. त्यांनी ऍक्च्युअल वास्तववादी सर्वे करावा, ज्या झाडांची नोंद राहिली त्या झाडांची नोंद घ्यावी, त्यातून चित्र स्पष्ट होईल. खरं तर आता ही जी सगळी स्थानिक आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाही, आम्ही ह्या जमिनी देऊन काय करावं. बाबा इथं आहेत किंवा आजोबा, काय नाव तुमचं? एकनाथ दगडू हगवणे तुमचं पण शेत जातंय का? जाते का आमचं चक्र बोलला की आता. हा का? हो, बर, मला एक सांगा की आता सगळेजण विरोध करतायत, माझा सुद्धा विरोधच आहे. तुमचा पण विरोध आहे. विरोध आहे माझा सुद्धा. बर, मग आता एक सांगा, पैसा भरपूर मिळणार, सरकार आता म्हणजे तुम्हाला ऐकून घेतंय का सरकार? सरकार तुमचं म्हणणं ऐकतंय का? सरकार अजून आमचं ऐकतच नाही ना, त्यामुळे विरोध चालू आहे ना. बर, सरकार ते आपल्या म्हणण्याप्रमाणेच करायचं निघाले, ते खोट्या बातम्या देते ना सरकार. मग आता काय वाटतं तुम्हाला? आता विमानतळ जवळपास होतंय, 15 तारखेपासून तुमच्या जमिनी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. हा आमचा विरोध आहे ना. बघू आता, चालली आमची केस चालू आहे ना. मुख्यमंत्री तर म्हणलेत 15 तारखेपासून तुमच्या जमिनी हस्तांतरित करायला सुरुवात होणार आहे. अहो ते काय झालं, सरकार तरी बाहून चुलत तरी बाहू, हा. तसं सरकार तुमचं चुलत आहे कसं काही मला नाही सांगता यायची. खरं तर ह्या ज्या बागा आहेत, ह्या बागा पुढच्या काही दिवसात या ठिकाणी नसणार आहेत, कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असतील किंवा पुण्याचे जिल्हाधिकारी असतील या प्रकल्पासंदर्भात जेवढे सकारात्मक आहेत, जे सांगतायत की जवळपास 90% शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला सहमती दर्शवली आहे, परंतु अजूनही ज्या स्थानिकांसोबत आपण बोललोय त्यांचं म्हणणं खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. ह्या जमिनी जातील, खूप सारा पैसा येईल, तुम्हाला डेव्हलपमेंटची आश्वासने दिली जातील, स्वप्न दाखवली जातील, परंतु खऱ्या अर्थानं इथला जो स्थानिक शेतकरी आहे तो खरंच सस्टेनेबल होईल का? त्यांना खरंच पुढच्या काळामध्ये त्यांच्या पिढ्या सुधारतील का? हा प्रश्न आहे. ह्या आवाज खरं तर स्थानिकांचा जो काय आवाज आहे तो दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.